मराठी चुकवलं त्यांनी, काहीतरी बोलला तो. 320 किलोमीटर, मैं तो 300 ही बोल रहा था. गाडीमध्ये एकदम थंडी. खर्च किती झाला मेन म्हणजे? जेवढी जास्त कव्हर झाली तेवढं पूर्ण सांगणार. नाही दे डाल दी मैगी. जंदा पास करना बस. पानी गरम. नमक लाएगा किसने? पता नहीं के पास कर रहे मसाला इसके अंदर मसाला तो रहता है इसके अंदर, नमक नहीं है. सुन ना, पास करना. पानी कम है क्या? वो देख रहा पानी कम है इसमें. वो तो बोल रहा हूँ पानी जैसे उसमें नीलेश पानी इसमें बनाया है पक्का. अरे देवा, घर पे यही खाते हो, अगर बनाया नहीं होगा. वो देना पानी देना. पानी कौन क्या बात कर रहे हैं हम लोग? तो पहली बार क्या ठीक है. हमारे लिए लेडीज एंड जेंटलमैन, नाश्ते में अलग बात ये क्या है? आज है ना? नहीं इसलिए लगा हुआ. चलेगी मैं आ रहा. मेरी बात तो नहीं कर. पीछे क्यों बोल रहा है? ब्लॉक करेगी. करीबन 10,000 फीट तो आएंगे. हाँ आएगा ऐसे. अरे बात ठीक है. रात में होता किसी को प्रॉब्लम मतलब ये नहीं कि सांस नहीं आती. हाँ थोड़ा कमल के अंदर. कमल के अंदर तो होता ही है. थोड़ा अभी धूप लगने लगी. फोन अपने वजह रखी है इधर. मोठी पाणी उकळते. मॅगी टाकायची बागी. हमारे लेडीज एंड जेंटलमैन, नाश्ते में मॅगी खाने वाले दीपक कुक है. ठीक है, दीपक आज का कुक है. मैं कैसे भी करके दीपक ने आज अच्छा बनाया तो अच्छा है. वैसे तो भरोसा है, रोज वो मैगी बनाता है. पीजी में रहता है ना, पीजी वाले लोग को आता है मैगी. ऐसा कुछ नहीं होता भाई, जैसे बनो खा लो. यहाँ से तो बोलतोय त्यांनी जो दगड उचलला त्याचा आजचा खर्च माझ्याकडनं. आता तन्वीर जातोय चॅलेंज ऍक्सेप्ट करायला. यो मॅगी गेली खड्ड्यात. चॅलेंज ऍक्सेप्टेड. जंगम मी इन्क्लुडिंग आहे का? जंगम मी आहे का त्या शर्तीमध्ये? मी आहे का सांग? एका टायमात जेवायचं ना. ए चल पकड, व्हिडिओ शूट कर. आद्या व्हिडिओ शूट कर. पहले ये पकड़. मेरे को ऑफर दिया उसने. जंगम मेरे लिए भी ना. माझ्या ए इकडे बघ आद्या. चॅलेंज ऍक्सेप्टेड. इथं आणलं त्यांनी. हाँ किसने स्टार्ट किया इसको? मैं आपको बोल रहा हूं, लाइटर ने डाला तेजाने लावलं आहे. लाइटर ने डाला तेजाने लावलं. ए चैलेंज गाइस, एक टाइम का खाना जंगल की तरफ से. सुनो गाव वालो. झूम करशीला आणि मराठीत बोलशील. बघा गाइस, कसं आहे व्हिडिओ बनाना मेरे को. आपला उठा रहा भाई. पहिलवान आलेला आहे दीपक क्षीरसागर. कंटिन्यू. ए रुक जा. चल दीपक कम ऑन. ए ठेव उचलून ठेव, त्याला लगेच काढते होते बोलल्या. उचलायचं म्हणजे पकडायचं नव्हतं. नाही निलेश चॅलेंज ऍक्सेप्ट केलं, चॅलेंज कम्प्लीट केलं, पण त्यांनी टर्म्स अँड कंडिशन चेंज केला. आधी पलटला तो. हा माणूस हा लगेच सोड त्याला. दुसऱ्यांदा उचलून पकडला का नाही? 5 सेकंड पकडला भाई. 1 सेकंड प्रूफ आहे तिथं, कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे. 5 सेकंड का नाही चॅलेंज. उसने 5 सेकंड, तू 5 सेकंड बोलला नव्हता. चॅलेंज तुमच्याकडे बघितलं तुम्ही. तू 5 सेकंड बोलला नव्हता. आधीच मागं होता ऑलरेडी. 5 सेकंड हा बोलला नव्हता. पलटी मारतोय तू. हा, एक टाइमचं जेवण जे खाईल ते. इसने बोला था 5 सेकंड में ऊपर उठाना है. ए सब लोग एग्री हो? इसने उठाया था. मसाला चॅलेंज कंप्लीट. चॅलेंज कंप्लीट भाई. तन्वीर उठाया था. Deepak has completed challenge and he will have my treat at one time for the day. और हम लोग भाई, मैं तो उसका भाई हूँ. चॅलेंज मी जिंकलेलो आहे. आता संध्याकाळचं मला जेवायचं टाण नाही. जंगम म्हणजेच हा शर्ती माणूस आहे. जुवा खेळायला एक नंबर. जंगम एक नंबर वा. अशा शर्ती लावत जा माझ्यासोबत.
ठीक आहे बाबा. जय दीप आहे हॉस्पिटल एक टाइमचं जेवण भेटलं मला आजचं. ये पकडो घ्या मॅगी बनते प्रॉपर्टी लावली ठीक ते बोलले. मस्त ऊन वगैरे. आम्ही नदीच्या मधोमध मॅगी बनवतोय. तू कर रे कैसे इथून छोट म्हणजे कमी पाणी वाहतं, त्याला पण आणा. त्या साईडनी भरपूर पाणी वाटतं, जे की अगोदर तुम्हाला दाखवलेलंच आहे. चमच्यानी पाहिजे मला, हे पाहिजे मसाले पाहिजे पहिले. आभाळ वगैरे निळे शारे एकदम भारी. आता सध्या सकाळचे आपले 5 लाख बाकी चालू सगळ्यांचे. आता त्याला भुगा करा मोठे नका ठेवू. दिसते का सकाळचे 8:07 झालेले आहेत. बघा करून टाकतो एक एक आचे टाकून आणि टेम्परेचर आहे आणि ते मसाला टाकतो खिशातला 2 डिग्री. खिशातला मसाला 2 डिग्री टेम्परेचर आहे. आईच्या गावात. 1 मिनिट. तर टाक मध्ये चका टाकू नको बघा सनी आहे चका टाकू नको 2 नाही डिग्री ना बाबा. सेल्सिअस. अजिबात आपला प्लेट बनवले ना आपण. आजचे आचार्य निलेश जंगम. आजचे का रोजचे झाले आता तुम्हाला आता- मॅगी बनवायला वेळ जाईल ना. आता रोजचेच आचारी. एक्सपिरियन्स ब्रो. छान छान मस्त मसाला पकलेला आहे. ए, आराम से आराम पाणी मत घेतो. दोघं जण मोबाईलात गुंतलेले आहेत. हा धोला उतर धोला येतो. मॅगी बनके रेडी. गॅसला इथं थंड व्हायला सोडून देतोय. चले आता. क्या होता है? अरे वो एक तरीका रहेगा बर्फ लेके लिए बैठने के लिए क्या? बैठेंगे थोड़ी भाई मिट्टी पे पत्थर वत्थर लाओ यार चूली आग की जरूरत है हो जाएगी मिट्टी पे वो लात मत मारो उड़ेगा नहीं तो ये तो पत्थर पे रख दे यार मिट्टी में ना रिस्की लग रहा है मेरे को अब यहाँ से छोड़ बहुत कोई चलेगा बोलेगा मिट्टी उड़ेगी तुझ्या गाडीच्या ॲव्हरेज जास्त आहे आमच्यापेक्षा तरी पण जेव्हा आम्ही टाकत तेव्हा तू पण टाकून घे मॅगी खाऊन संपली. आता मस्त एक गरम गरम चहा. त्याच्यानंतर पॅकिंग करून लेसाठी निघणार आहे आम्ही आता. आवाजाचा थोडा इश्यू आहे बिकॉज ऑफ माझ्याकडे माईक नाही आहे. तर जे काय आहे ते कॅमेऱ्याचाच माईक आहे. तर मे बी मला नंतर व्हॉईस ओव्हर करावं लागेल. नंतर व्हॉईस ओव्हर म्हणजे परत आवाज रेकॉर्ड करून व्हिडिओनुसार मला त्यामध्ये ॲड करावं लागेल. थंडी आता कमी झाली. 4 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आता बॉडी थोडीशी बॉडीला आता सवय झाल्यासारखं वाटतंय. रात्रीची घाण झाली. बेड एवढे घाण होते रातचे. सगळी पाठ आणि मान दोन्ही आखडलेली. चला करू पॅकिंग निघू लेसाठी. आता जास्त दूर जायचं आहे 300 किलोमीटर. चला बाय बाय. तोपर्यंत बाय बाय. चला मॅगीचा कार्यक्रम संपलेला आहे. काय करतोय जिंगम? पाण्यात उतरतोय ह्या बाडी. काय बाडी? पाणी थंड किती बघितलं का? थंड ए भाई. पाण्यातच बाकी द्यायला बाहेर काढल्यावर तुला पिका वाटतं. आपल्याला गावाकडल्या नदीकडे असे गोटे नाही भेटणार ना. नाही भेट आपल्या इकडे ते हे राहतात काळ्या खडकाचे. प्रत्येकाकडचा भुसेल मला वेगवेगळा राहतात. हा जर तुम्ही कुठं अशा कॅम्पिंगला जात असाल ना प्लीज अशा सुंदर ठिकाणी कचरा नका टाकू. आम्ही आमचा कचरा घेऊन जातोय. तुम्ही नेक्स्ट टाइम कुठे जात असाल ना प्लीज कचरा नका करू. छान जागा आहे. कचरा वगैरे काहीच नाही आहे. तर प्लीज कचऱ्याचं लक्षात ठेवा. चला बाय. तर आम्ही निघतो आता डायरेक्ट लेसाठी. सगळे रेडी झालेलेच. आता निघायचं आता. जंगम रेडी? जंगम इकडे बघ इकडे बघ. रेडी? या गाइस वी आर लिव्हिंग फॉर ले. इट इज अबाउट हे जवळपास 400 किलोमीटर दूर येतं. सॉरी 338-40 किलोमीटर आहे. तर 11 ते 12 तासाचा रस्ता दाखवतोय तरी आम्ही थांबत जातोय. चला भेटू मला रस्त्यामध्ये आता. हा या इथून फिरू.
वॉटर क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग भेटली आम्हाला. आता पुढे किती भेटेल काय माहिती. आणि इकडे कोरडे पहाड, डोंगर. असं वाटते की उन्हाळा आहे पण इकडे थंडी वाजते. टेम्परेचर सध्या 60 डिग्री सेल्सिअस. क्लाउड के जो आभाळाची सावली बघा. काय पाहिजे नाश्ता. नमस्कार मंडळी, आम्ही चाललो होतो आता सर्चला. प्लेसाठी निघलोय. बर्फाच्छादित असे पहाड दिसतात मागे. ऑक्सिजन लेवल थोडं कमी आहे. नॉर्मल पेक्षा ऑक्सिजन लेवल थोडं कमी. मला बर्फ दाखवतो म्हणजे छान असं बर्फ दिसतंय. सध्याचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस आहे. नॉर्मलच आहे. ठीक आहे, डायरेक्ट आता सर्चमध्ये. ठीक आहे, हे पण जमलेला बर्फ आहे. एकदम कडक, जसं बर्फाची लादी असते ना, जमलेला बर्फ आहे. आता पुढे बघू सॉफ्ट बर्फ भेटतं का आपल्याला एकदम. मला ते वाटतं भेटणार तर नाहीये, पण तरी ब्रेक घ्यायची इच्छा होते भाऊ. ब्रेक घ्यायची इच्छा होते. ब्रेक घेतलं तर काय दुनिया खूपच सुंदर आहे. ठीक आहे, मी तर म्हणतो या इकडे बघा काय काय आहे आपल्या दुनियेमध्ये. काय डिप्रेशन काय नसतं. डिप्रेशन जाऊन फायदा नाही. एक गेली दुसरी येणार. गोळींच्या नादाला लागू नका. पहाडांना आपली गर्लफ्रेंड बनवून टाका.
भारी आहे ना, ती सोडून जाईल पण हे सोडून जाणार नाही. ते बघितलं का, असं असतं भरपूर. जे नाही गेले ना, खरंच त्यांच्यासाठी एक विनंती आहे भाऊ, होईल थोडाफार खर्च. लाईफ मध्ये असा एक्सपिरियन्स करायला नाही भेटणार. लाईफ एकच आहे, खरंच एक्सपिरियन्स करून घ्या. छान असा एक्सपिरियन्स आहे. थांब ना, हा चालू. नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलो आहे सरुचीच्या आसपास आहे आम्ही, आणि जरा बर्फाचा खूप छान नजारा दिसलाय. तर आम्ही तिथं ब्रेक घेतलाय. निघालो होतो आम्ही जिस्पा पासून, जवळपास 40-50 किलोमीटर आला असणार. टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर असलंय पण जाणवत नाहीये, ठीक आहे ना. बरंच आहे ना. बर्फ बघा, बर्फ खूप सारा बर्फ आहे इथं. ऊन असून सुद्धा वितळतच नाहीये. मी छोटासा बर्फाचा तुकडा घेऊन सोबत निघालो, जवळपास 5 किलोमीटर झालेत मला. तो अजूनही विरघळला नाही, गाडीवर पडून आहे. तुम्हाला दाखवू शकतो आम्ही. चल 1 मिनिट. हा, म्हणजे टेम्परेचरच असं आहे की आणि गाडीवरती बर्फ आणलंय. हे बघा, हे बघा, हा बर्फ अजूनही वितळलेला नाहीये. दिसतंय का? हे बघा, गाडीवर बर्फ आणला, अजून सुद्धा वितळलेला नाही. एवढं कमी टेम्परेचर. हाताला लाव, त्याला हात लाव. हे बघा, हा बघा. हा. बघा आता मागचा व्ह्यू. तुम्ही मागचा व्ह्यू बघा. बस. डोंगरावर आलेलो ना आपण, असं वाटतंय बर्फात आहे पूर्णपणे. अरे सॉरी, मी तरी 1 डिग्री सेल्सिअस म्हणत होतो. लिटरली टेम्परेचर -3 आहे. -3 डिग्री सेल्सिअस. उन्हामुळे जाणवत नाहीये, बट दिसणार नाहीये. हे बघा, थांब, पकडाच. मी पकडतो. दिसतंय का? -3 डिग्री सेल्सिअस तापमान आहे सध्या इथलं. नजारा बघा मित्रांनो, एकदम जरा बघून घ्या फक्त एकदा. खूप छान. खूप छान. फिरायला येऊ शकतात. अरे या, मी तर म्हणतो या फिरायला या. नक्की या. तुम्हाला म्हटलं होतं ना, मऊ मऊ बर्फ. गाडी हवी फक्त स्वतःची. बस. 200 cc प्लस गाडी घेऊन या. जास्त वजन कॅरी करू नका. आणि 200 cc जरी घेतली, एका गाडीवर एकच जण आणि बॅग. बस. जास्त बॅग आणू नका, वजन जास्त आणू नका. आरामात फिरा, एकदम मस्त. जास्त ओझं घेऊन आला गाडी चढणार नाही वर. कॅश फॉरवर्ड घ्या ब्रो. घ्या. ठीक आहे. अभि तुम्हाला जे मऊ बर्फ बोललो होतो ना, ते हेच ते. हे बघा, जे मऊ बर्फ ते हेच. मी आता ह्यामध्ये पाय ठेवला, माझा लिटरली पाय खाली गेला. बर्फ लागला हाताला एकदम कमी. मला हेल्प लागेल, कारण की मला नाही माहिती इथं किती खोल आहे. एकदम इकडे 11-12 होते, पहुंच जाएंगे भाई. उसमें कुछ वीडियो होते. काय पकड हातात. माझा व्हिडिओ कर. व्हिडिओ कसा काढणार भाई? व्हिडिओ लावलाय का? जाणार आहे. ऑन केला का व्हिडिओ मोड? ऑन. बर्फात जाण्याच्या अगोदर विचार करा. ठीक आहे. असं आहे इथं, म्हणजे चालू शकतो नॉर्मली. धसला का? बर्फ गेलं सॉक्स मध्ये. यासाठी बर्फावर चालण्यासाठी एक फुल सॉक येतो, शू येतो एकदम मोठा. पुढून जवळपास फक्त आहे ना, आपण म्हणतोय तिला गुडघ्याच्या जवळपास खाली तो चालेल, पण त्यात पण आहे ना बर्फ जास्त खोल नसायला हवाय, नाहीतर दसले मध्ये. थांब 1 मिनिट, चालवतोय. बर्फ गेलं सॉक्स मध्ये. अप्रतिम असा व्ह्यू आहे. भावांनो, खरंच जेवढा खर्च झाला तेवढा फिटलाय. पूर्णपणे वसूल केलाय मी सांगतोय आणि तुम्हाला. हा ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन ठेवा. सध्या तरी गरज नाही पडत आहे, आपल्याला नाही पडते. बट म्हणताय नुब्रा व्हॅली Oxygen वगैरे कमी आहे. म्हणतात लागते इकडे वगैरे. ते चीज
ग्लेशियर बघायचं ग्लेशियर. हे सगळं बर्फाचं वितळलेलं पाणी आहे आणि इथं थोडंफार ग्लेशियर दिसतंय खाली. ग्लेशियर म्हणजे बर्फ साचलेला आहे पाण्यावरती, सरळ सरळ आपल्या मराठी भाषेत. आम्ही आलोय सूरजस्थल. वास्को बॉस लुक बघून घ्या कसला व्ह्यू आहे. टॅन टॅडॅन. ग्लेशियर याला म्हणतात नजारा. आवाज तरी येत नसेल बरोबर. छानसा नजारा. इथं एक तलाव आहे आणि त्या तलावात अर्धाच्या वरती बर्फ तयार झालेला आहे पाण्याचा. ग्लेशियर येते, एक थर साचलाय बर्फाचा. इथं तर कमी आहे पण इथं भरपूर आहे. सूरजस्थल नाव आहे. याचं नाव सूरजस्थल आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय तसं सर्चू मध्ये. पेट्रोलचे थोडे वांदे झालेले बोलतायत. बघू आता काय होतं. वाट लागणारे बोलतोय तो दुरूनच. तंगम काय होतंय? पेट्रोल काय आपण केला आता पेट्रोल एक बाटली घ्या आपण 2 बाटल्या तयार. विचारतोय आमच्या ते काय बोलावं आता? थोडं ते म्हणा एक बाटली. पेट्रोल कॅरी नाही केलंय आणि पेट्रोल आमच्याकडे कमी आहे. तुझ्यात तसं काय म्हणतो. बघू आता काय होतं. म्हणजे जिस्पाच्यावर पेट्रोल कॅरी केलं पाहिजे असा विषय. जिस्पा पेट्रोल पंप लागला ना आपल्याला. तिथून निघाल्यानंतर पण पेट्रोल पंप लागलाय आपल्याला. पुढे पेट्रोल पंप इथं या चेकपोस्टला विचारलं चालेल का? असं काय नाही की पेट्रोल नाही भेटत, डाब्यावरती भेटतं तर थोडे पैसे जास्त घे. किती घेतील? आपल्याला फक्त 202 तर बघायचं. ए नेटवर्क आहे का कोणाला? हा सगळ्यांना नाही. गुगल पण पेट्रोल पंप टाक. ठीक आहे लगेच पुढे टाकतो मनात. 252 किलोमीटर ना तो. किती वाजले रे? 69 किलोमीटर आहे भाई. आहे का? इंडियन ऑइल ए आहे रे 69 ला. दारच्या पुढे. अच्छा उलट दिसतोय. हा ए भाऊ Sorry, दारच्या sorry, मागे sorry. गेला. सॉरी सॉरी सॉरी. Spicy, thank you. Hey, hello. Where from you? Germany. Oh, nice. And you? I'm from Pune, Maharashtra, India. Nice, nice. Nice to meet you. Say hi. Hello. He's a vlogger. I am a Marathi blogger. Oh, nice. Yes. You vlog your trip. Yeah? Yeah. He's vlog your motorbike trip. Yes. Cool. Nice. Thank you. I hope you enjoyed the trip. Say my audience to channel, subscribe and all things. ऑफ रोडिंग चालू झालेली आहे आता.